जय जय रघुवीर राम राम. कळेना कळेना, चळेना चळेना, ढळेना ढळेना. समर्थ म्हटले त्या भगवंताबद्दल कळायसाठी फक्त ब्रह्मज्ञ पुरुषच एक आधार आहे, दुसरा कोणी आधार नाही. आपला विचार नाही, पोती नाही, पुराण नाही, तीर्थ नाही, व्रत नाही, काहीच आधार नाही. ज्या सर्वांनी आधार घेतलाय तो एक ब्रह्मज्ञ पुरुष आहे. त्याच्या आधारानंच तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता, अन्यथा नाही. कारण ज्याची पूजा तुम्ही करायला जाणार आहे तो मुळातच निर्लेप आहे. तो चिकटून घेत नाही. जसं आकाश चिकटून घेत नाही, चिकटत नाही. आकाशातच बसलोय आपण, मनाला घरात बसलोय पण बसलोय आकाशात. तसं त्या पुरुषाच्या स्मरणात बसायचे. आधी सर्वात आधी त्या पुरुषाच्या स्मरणात बसायचे. का बसायचे तुम्हाला? तर संसाराचं बंधन जाणवतं म्हणून, देहाचं मायेचं बंधन जाणवतं म्हणून. मग काय आपल्याला त्याचा अनुभव काय येईल? विमुच्य म्हणजे त्यातून आपण वेगळं आहोत याचा अनुभव येईल. मग त्याच्या स्मरणात जर सुरुवातीला बसला, जो निर्लेप आहे, जो चिकटत नाही, चिकटून घेत नाही, त्याच्या स्मरणात बसल्यानंतर आपण त्याच्या स्मरणात राहतो. म्हणून जसं मी तुम्हाला नावानं हाक मारतोय, पण कावा मारायला लागलो? अगोदर तुमची कोणाची नावच माहीत नव्हती. तुम्ही साधं काय एवढंच माहीत आहे. पण तुमचं जितकं स्मरण वाढत गेलं, तुम्ही आमच्या स्मरणात बसला. म्हणून एक दिवस मागच्या वेळी मी तुम्हाला विचारलं का तुम्ही मराठी का नाही? तो म्हटले हो मी मराठी आहे. काय माहीत मला, काय त्याची संबंधच नाही ना. पण पुढं तुमचं काहीतरी त्यातून मला करायचं आहे म्हणून मी तुमची जात विचारली. पण साधकाची कुठली जात? साधकाची जात कुठली? तर साधक साधूचा अंश आहे. ठीक आहे ना. साधक साधूचा अंश आहे आणि साधू भगवंताचा अंश आहे. पण भगवंतानं सरसकट घेतली. ठीक आहे ना. ममय अंश, तुम्ही सगळेच माझे अंश आहेत. समहोम सर्वभूतेषु केलं, तुम्ही सगळेच माझे आहे. पण त्यातनं सुद्धा यथामाम प्रपद्धती केलं. पण जो मला बसतोय तो पहिला माझा आहे. मग जो निर्लेपासून सुद्धा पुन्हा आपल्याला चिकटतोय आणि आपण त्याला चिकटतोय, त्या सगुण मूर्तीचं नाव ब्रह्मज्ञ, म्हणजेच ही सगुण साकार मूर्ती. म्हणून यांचं सुद्धा म्हणणं की आहे तोपर्यंत आनंद घ्या, आनंदाच्या कोशात जावा. पण त्याच्यासाठी तुम्हाला सुखदुःखातनं निघावं लागेल. मग सुखदुःखाच्या प्रचितीमुळं निर्लिप्त आपल्याला कळेना. मग त्या सुखदुःखाच्या प्रचितीनं मान अपमानाला, लाभ हानी, आता ती महिला रडलीच की नाही मगाशी, लाभ हानी, सुख दुःख, मान अपमान, बस ह्यातनं बाहेर निघायसाठी भगवंतानं 12 वाद्य सांगितलं. असा भक्त मला प्रिय, यो मे भक्त प्रिय. निर्लिप्तता वाढत गेली की शंकराचार्य पुढे आपल्याला सांगतेत. जय जय. बघा, निर्लिप्तता वाढत गेली की तुम्ही आकारात असून सुद्धा स्वतःला निराकार समजता. ठीक आहे ना. आकारात असून, देहात असून सुद्धा मी देह नाही अशी बोलणं होत नाही असं, अशी प्रचिती येते. जसं कपड्याला डाग लागला, हां ठीक आहे असू द्या, डाग कपड्याला लागला तर त्याची खंत नाही. तसंच उद्या मनाला पाप पुण्य लागलं त्याची खंत नाही. ठीक आहे ना. मन वस्त्र आहे शरीराचं, मन शरीराचं वस्त्र आहे, त्याला डाग लागला हां काय खंत नाही. मग असा निराकार निर्लेप पुरुषाला तुम्ही कुठले अलंकार घालणार? अलंकार कुठले घालणार? नाही, एकच अलंकार बस, स्मृतीचा. आणि तो त्याच्या नावानं टिळा लावलाय, तो स्मृतीचा अलंकार आहे, बस संपलं. याच्या पलीकडे मला काय नको. स्मृतीचा अलंकार आहे. आणि हीच स्मृती जेव्हा अर्जुनाला झाली तेव्हा आपल्याच तोंडाने सांगितलं
की भगवंता झोप गेली जाग आली, तसं विस्मृती गेली आणि स्मृती आली, अज्ञान गेलं ज्ञान आलं. मग हे जाण्याचं आणि येण्याचं जो संधिकाल आहे का नाही त्याला साक्षात्कार म्हणते. ठीक आहे ना. मग तो भगवत साक्षात्कार असेल किंवा आत्मसाक्षात्कार असेल. म्हणजे जो कधी कुणाला दिसत नाही पण सगळ्याला बघतोय, त्याला कधी कधी बघायची संधी तो त्याच्या इच्छेनं देतो. पण त्याची इच्छा कधी होते? आपली योग्यता बघून. काय काय वेळेस असं होतं की योग्यता असून सुद्धा तो दर्शन देत नाही. शिवजींची योग्यता नाही का? आहे की नाही शिवजींची? पण ज्ञानेश्वरी सांगितलं अजून मी त्याला दर्शन दिलं नाही. लक्ष्मी पाय शिपते, अजून तिला म्हणजे मी डोळे उघडून पाहिलेलं नाही, मी डोळे बंद करून बस, ती पाय शिपते. मग अडचण काय त्यांना दर्शन द्यायची? अडचण काय? काहीच नाही अडचण. ते त्यांच्यात रमलेत, मी माझ्यात आहे. ठीक आहे ना. ते समाधीस्थ आहेत कैलासवासी. का? तर त्यांनी दर्शनापेक्षा माझ्या नामाला श्रेष्ठ समजलं. साक्षात शिवजीने. ठीक आहे ना. उमेशी अति आदरे राम द्यातो. म्हणजे स्वतःला सुद्धा आपल्या इष्टाचं स्मरण आहे आणि त्यांच्या वृत्तीला सुद्धा इष्टाचं स्मरण आहे. उमेशी अति आदरे असा जो पुरुष आहे त्याने आपल्या इष्टला समाधी मोडून, स्मरण मोडून, कुठली दीप दाखवून, धूप दीप उदबत्ती दाखवून ओवळायचं. म्हणजे निरंजन म्हणतो ना आपण, ज्याला वाती लावतो, हे निरंजन लावलंय आपण. याचा अर्थ काय? त्या निरंजनाची ज्योत निरंजनाला चिकटलेलीच नाही, त्याचा आश्रय घेतलाय फक्त. बस तू बी देहाचा आश्रय घेतलाय फक्त. ज्योत म्हणजे निरंजन नाही. निरंजन कुठल्याही प्रकारची चिकटणी नाही. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा पुन्हा पुढे पुढे जाता जाता प्रचिती आपण कुठेही चिकटलेलं नाही. ना आहेत ज्यांच्यात आहोत त्यांना आणि जो आहे त्याला, दोन्ही ठिकाणी अजून चिकटलेलो नाही आता. मग ह्याला कारण काय आहे? तर तुझी कृपा. आपला पुरुषार्थ नाही, आपली साधना नाही, आपली तपस्या नाही, आपली व्रत नाही, ती आपल्या काहीच नाही, कृपा बस. मग एका कृपेच्या फक्त नावाखाली बाकी सगळ्याचं विस्मरण झालं. म्हणजे आपण केलेलंच. पण संसारात केलेल्याची जाणीव करून द्यावी लागते. तुझ्यासाठी एवढं केलं तर तू एवढं नाही करू शकत. पण इथं त्याची गरज नाही म्हणतात. म्हणून काळजी नसलेला आणि काजळी नसलेला. बरं का. निरंजन म्हणजे काजळी नसलेला आणि ब्रह्मज्ञ पुरुष म्हणजे काळजी नसलेला. मग कसं काय रडले बापू? तर हे अज्ञानांच्या भाषा येते. रामाला सुद्धा रडावं लागले, शिवजींना रडावं लागले, श्रीकृष्ण सुद्धा डोळ्यात आश्रय आलेले आहेत त्यांचे. पण ते जाणून घेणाऱ्याची दिव्यता सुद्धा तेवढीच हवी. म्हणून हे असं हे निरंजन आहे. तर त्याला धूप दाखवण्याचा उपयोग तरी काय? उपयोग काय? तर असं सांगितलंय माऊलींनी, जिथं उपयोग असेल तिथंच अग्नी पेटवा. म्हणजे भूक असेल तर घास मुखात घाला. मग गाव जरी जाळलं आणि घर जरी जाळलं तरी आकाशाला काय होईल का? आकाश पेटणार नाही. तसं तुमचं सुद्धा पुन्हा बाहेर तुम्हाला वाटतं बाहेरचं कर्मकांड माझं व्यर्थ आहे आणि आता ह्यातून उपरत बस. पण तरी बी काही दोन प्रकारचे पुरुष आहेत. काही गुंतवून घेतात आणि काही असे आहेत की कुठंच गुंतत नाहीत. आतून बी नाही आणि बाहेरून बी नाही. असं कोण? कुरवलीकर. कुठे वड्याने हिंडत बसलेत. लोक तिकडं वाट बघते त्यांची. नाही माझं काय घेणं देणं नाही. कशाला आलाय? मग भाषा लय खालच्या लेवलची असायची.
आणि जो कोणी योग्यतेचा आहे त्याच्याकडे नुसते बघणार आणि गप्प बसणार, बसल्यास तर बस, मग त्याच्यापाशी बसून राहणार, पण आपल्या मुद्रेत, आपल्या स्थितीत, आपल्या अवस्थेत. असे हे निरंजन पुरुष असतात. मग त्यांच्या स्मरणानं तुला सुद्धा तीच स्थिती येणार आहे. पुन्हा धूप दीप अमुक तमुक हे करणार, म्हणजे जसं खाणार देह इतर, पण त्याची चव नाही घेणार. तसं धूप दीप वगैरे काही करणार, पण ते त्याचं बंधन नाही. मग काय आहे ते? तर फुलाचा सुगंध फुलाला येत नाही, भगवंताचं नाव भगवंताला माहीत नाही. त्याचा लाभ घेतो भुंगा. तसं भगवंताने सांगितलंय की माझा लाभ फक्त भक्तच घेऊ शकतो, धार्मिक नाही. ठीक आहे, धार्मिक कर्मकांड करून मोकळा होणार. याचा माझा लाभ फक्त भक्तच घेतो, आणि मी भक्तासाठीच आहे. अभक्तांच्यासाठी फक्त हे प्रकृतीचं कर्तव्य आहे, ती करते त्यांच्याबरोबर. हे इतकं निरंजन आहे. मग त्याला निरंजन लावायची काय गरज आहे? तर ते आपली स्मृतिचिन्ह आहे. चंदन लावायची गरज आहे, स्मृतिचिन्ह आहे बस. मग नाही लावलं तर स्मृती नाही का? आहे की. आंघोळ घातली तरी बाळ आपलं, नाही घातलं तरी बाळ आपलंच. हे निरंजन असं आहे. तर मग काळज कशाला? आणि जो सर्वांचा साक्ष आहे त्याला दिवे कशाला लावायचे? शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. जो सर्वांचा साक्ष आहे त्याला दिवे, त्याच्या पुढे दिवे लावून त्या दिवेच्या प्रकाशात काय बघायचंय? काहीच नाही. ज्यावेळी आपण झोपी जातोय त्यावेळी आपण दिवा बंद करतोय, आणि जागा होतोय त्यावेळी आपण दिवा लावतोय. मग शंकराचार्य आपल्याला समजवते की जो सर्वांचा साक्ष आहे त्याला दिवे कशाला लावतात? ते कसं काय? तर आपण काय केलंय, काय करतोय, काय करणार आहे याचं साक्षी आपण आहे. मग त्याच्यासाठी वह्या लिहून कशाला काढताय? नाही, माझी डायरी आहे, स्पेशल डायरी आहे. का? तर उद्या विस्मृती झाली तर म्हणून हे ग्रंथ लिहिले गेले, स्मृती देण्यासाठी. पण सत्पुरुष म्हटले त्याचं पाठांतर झालं, पण अंगीकार झालाच नाही. म्हणून ते विचारतात मग हे दिवे लावता कशाला? का? तर जो सर्वांचा साक्ष आहे, तोच मी माझ्या वृत्तीचा साक्ष आहे. मग वृत्तीला बदलायचा प्रयत्न करू नको. नीट लक्षात घ्या बरं का. वरचं आहे तर वरचंच ऐकायचं. मग वृत्तीला बदलायचा प्रयत्न करू नको. बदललेली वृत्ती वेळ पाहून पुन्हा धोका देईल. वृत्तीला बदलायचा प्रयत्न करू नको. वृत्तीला सहाय्य होऊ नको, एवढं कर. उठू दे कशी उठायची तशी, तिला सहाय्य होऊ नको. तर तुझं साक्षीत्व आणि माझं साक्षीत्व एकच झालं. मी चोराला सुद्धा सहाय्य होत नाही आणि मी सावकाराला सुद्धा सहाय्य होत नाही. सूर्याचं म्हणणं. चोर अंधाराचा फायदा घेतो, सावकार उजेडाचा फायदा घेतो. बस असा मी सगळ्यांचा साक्षी आहे. जो साक्षी आहे त्याला दिवे कशाला लावायचे? आणि जो आपल्या आनंदानेच नेहमी तृप्त आहे, आनंदाने. मग आनंद कधी येतो? तर आत्मतृप्ती झाल्यानंतर, ठीक नाही, आत्मसुख मिळाल्यानंतर. आता तुम्ही प्रसाद घेतला तर तुम्ही म्हणाल जेवलो नाही, प्रसाद घेऊन आलाय.
मग त्याचा आनंद तुमच्यापाशी आहे, पण घरनं जीवन आलो त्याचं सुख आहे. मग जो आनंदानं तृप्त आहे त्याला कुठला नैवेद्य दाखवत बसला तुम्ही? नवविधम इति नैवेद्य हा 9 प्रकारचे वेदोक्त संस्कार ज्या अन्नावर झाले त्याला नैवेद्य म्हणायचं. ठीक आहे, 9 प्रकारचे. मग ते बनवणाऱ्यापासून खाणाऱ्यापर्यंत जो मधला दुवा आहे तो मी आहे. मधला दुवा जो आहे की नाही, बनवणाऱ्यापासून ते खाणाऱ्यापर्यंत. मग असं जर आहे तर जो आनंदानं तृप्त होतोय त्याला 9 प्रकारच्या विद्येनं वेगळं विभूषित करण्याची काय गरज आहे? शंकराचार्यांचाच एक अनुभव असा आहे की ज्यावेळेस एका त्या काळच्या गर्भश्रीमंत व्यक्तीनं सात्विक होता म्हणून त्यांना आग्रह केला की माझ्या घरची भिक्षा घ्या. भिक्षेला गेले. भिक्षा घेत असताना पत्नीनं पडद्याआडून विचारलं त्यांच्या, स्वामीजी खीर कशी झाली, स्वामीजी आमटी कशी झाली, स्वामीजी ही कशी झाली. जाग्यावर ताट सोडलं, निघून गेले. तू नैवेद्य दाखवलं ना, मग ज्यानं नैवेद्य ग्रहण केलाय त्याला माहीत असेल, मला नाही माहीत. का तर मी जीभ कापून खातोय. प्रसादाला चव कुठे येतं? जिभेला चव आहे. तू नैवेद्य अर्पण करूनच मला दिले ना तुझ्या इष्टदेवतेला, तर मग त्याला चव कुठं आहे तेव्हा? पण तुला बरं वाटावं म्हणून मी देहावर काय यावं हा हेतू होता त्यांचा. तुला बरं वाटायसाठी का? एक आणखी महापुरुषाची गोष्ट आहे. त्यांना पक्वान वाढल्यानंतर त्यांनी सगळं कालवलं आणि एकत्रित करून खाल्लं. दत्तात्रय तसंच करायचे. श्रीधर स्वामी बुडवून खायचे तपाच्या काळात. मग त्यांना असं वाटलं की एवढं परिश्रम घेतलं आणि हे म्हणजे पशुवृत्तीनं हे सगळं खाऊन टाकलं. त्यावेळी त्या महापुरुषांनी सांगितलं, माझा इष्टच पशुपतीनाथ आहे, त्यामुळे मला त्याचा खास संकेत आहे की प्रकृतीतलं अन्न हे चवीनं खाल्लं जातं. नाही, चवीने खाणार त्याला आपण म्हणतो देव देणार, ते चवीनं खाल्लं जातं. पण म्हटलं नैवेद्य कधी चवीनं खाल्ला जात नाही. का? तर त्यात आनंद आहे आणि ह्यात सुख आहे. झोपडीत आनंद आहे पण बंगल्यात सुख आहे. कारण तिथं आत्मदृष्टी आहे आणि इथं देहदृष्टी आहे. फरक एवढा आहे. कारण त्यात माझे पण आहे, त्यात मी पण आहे. शंकराचार्य म्हणते देहाला सुद्धा तसंच आहे. देहाला सुद्धा फक्त कार्यसिद्धीसाठी आहे. कार्यसिद्धी झाल्यानंतर हे कसंही असू त्याचं काय घेणं देणं आहे? त्याचं काही घेणं देणं नाही त्याच्याशी. फक्त त्यानं सहाय्य केले म्हणून त्याला सहाय्य व्हायचं, बाकी काहीच नाही. असा जो साक्षी आहे मग तर त्याला नैवेद्य काय दाखवायचं? पुढं म्हणते, जो साऱ्या जगाला आनंदित करतो, चराचराला जो आनंदित करतो. गोंधळात ऐकलं जातं का नाही, विडा घ्या हो रामराया, त्या अर्थात काय आहे ना, तो विडा घ्या हो. मग जर जगाला जो आनंदित करतो त्याच्याकरता तांबूळ म्हणजे विडा कशाला आणि कुठे लावायचा? का? तर तो म्हणतो मी वासाचा आहे, पण जो घासाचा आहे त्याच्या मुखशुद्धीसाठी विडा द्यायचे. मुखशुद्धीसाठी. मग निर्गुणाला मुख कुठून आलं म्हणले? आपण गोमुखी म्हणतो का नाही, तिथून घेतो तिथं. मग माझ्यासारख्या निर्गुणाला मुख आलं कुठून? ते कसं काय? तर म्हटले, आगणीची जी ज्योत आहे का नाही ती प्रकाश देते, पण कुठल्या मुखाकडून देते?
अग्नीचं मुख कुणीकडं? निरंजनाचं मुख आहे उत्तर पूर्व दिशा, पण अग्नीचं मुख कुठं आहे? तर एक तर कुठंच नाही, आणि असेल तर 10 दिशेला आहे. नाही का? पहिली गोष्ट तर कुठंच नाही, आणि असेल तर 10 दिशेला आहे. म्हणजे कुठल्या बाजूला अग्नीच्या उदबत्ती धरल्यावर पेटते, तर कुठल्याही बाजूला धरा. असं जर आहे तर कुठल्या मुखात नैवेद्य घालणार? तांबूळ कुठल्या मुखात? तांबूळ म्हणजे पानविडा, तो कुठल्या मुखात घालणार? आणि त्या मुखाला कशाचा रंग चढणार? तर रसोवेसा म्हणजे हा मूळचाच रंगलेला आहे, त्याला कशानं रंगवणार? जे ह्या वस्त्राला पुन्हा भगवं करतात की नाही? भगवं काय वस्त्र पृथ्वीतनं येत नाही, ह्याला भगवं करतात की नाही? तर त्यावेळी त्यांनी सांगितले जे श्वेत आहे ते ब्रह्म आहे. श्वेत आहे का नाही, ते ब्रह्म आहे, आणि त्याला भगवं घातलंय, मग ते अग्नी स्वरूप आहे. म्हणजे कुठल्याही त्या वस्त्राला किंवा त्या वस्त्राच्या वृत्तीच्या पुरुषाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग मान्यच नाही. ठीक आहे ना? मग तो शुभ किंवा अशुभ कुठला असो, त्याला तो मान्यच नाही. मग हे कसं काय? तर शंकराचार्यांनी पुढे उदाहरण दिले का, विधवेला तो पती, त्या स्त्रीचा तो पती वारून विधवा झाली की तिला जगातला कुठलाच पुरुष मान्य नाही. आहे का मान्य? नाही ना. तो गेला ते गेला. तसं म्हटले की मी त्या स्वतःच्याच प्रकाशानं झळकणारा ज्ञानरूप जर आहे, तर मग मला चंद्र सूर्यासारखे हे मोठे एवढे ग्रह नक्षत्र यांचा काय उपयोग आहे? काय हो, उंची बघा की त्यांची, आणि वय किती? 16 दुनी 21 नाही का शंकराचार्यांचं? 21च की. हां 31. हां 21 माऊलींचं. हां अगोदर 16 होते आणि पुन्हा वाढवून दिले त्यांना. 16 वर्षी त्यांचं कार्य म्हणजे मी झालंय माझं कार्य, त्यामुळे पुन्हा व्यासाने किंवा आणखी जणांनी आग्रह केला की नाही हेही पूर्ण करून जावं म्हणून. ते सुद्धा कार्य त्यांचं वर्षभर का 6 महिने अगोदर संपलं होतं, तर त्यांची जायची घाई होती. आणि जवळचा कोण त्याचा? तोटक ना. तर तोटकच्या कानावर घातलं होतं, कार्य संपले म्हटलं. आता एक एक क्षण म्हणजे कल्पांतासारखं वाटतो इथं काढायचं, कल्पांतासारखं एक एक क्षण. मग त्यालाच एकदम धक्का बसला की ज्याच्या जीवावर आपण आनंदित आहोत, आज ती मूर्ती लोप पावणार. आपल्याला तसं वाटतंय की बस, की ज्याच्या जेव्हा आपण इथपर्यंत आलो, आज आपला पाप पुण्य सुखदुःखाच्या पलीकडे त्यांनी ज्यांनी नेलं, आज ना उद्या तो दिवा मावळणार. मग हे तोटकाला जसं हृदयात आतून हल्लं, तसं तोटक अखंड ध्यान समाधीशिवाय काहीच नाही, आणि फक्त रडणे. की एक दिवस हातात निर्धार केलेला आहे, निश्चय केला आहे, म्हटलं आपल्या पुढं हा लोप पावणारा एक दिवस. मग जास्ती काळ तोटकांचा त्यातच गेला, ध्यान आणि समाधी, पण आश्रूपातच. आणि हे शंकराचार्यांना कळलं. कमालीचं प्रेम होतं त्यांचं, म्हणजे शंकराचार्यांच्यावर. आणि शंकराचार्यांचं बी होतं, पण ते व्यक्त करत नव्हते. ठीक आहे ना, व्यक्त करत नव्हते, कारण व्यक्त केलं तर बंधन होईल. ठीक आहे ना. पण अव्यक्तपणे ते प्रेमबंधन दोघांचं तसंच होतं. आणि हे स्वाभाविक आहे. घराच्या बाहेर कुत्रं जरी राखण करायला लागलं का नाही, तर ते वृद्ध झालं तरी तेच काम करतं. ठीक आहे ना. अंगणातलं कुत्रं वृद्ध जरी झालं तरी काम तेच करतं. तसं शंकराचार्यांना वाटलं होतं की ह्याच्या मनात एकच आहे, जर पुन्हा तुम्ही चाललाय, पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर मला याच सेवेला तुम्ही घेऊन या, मला बाकी काही नको.
तुटकांची तीच इच्छा होती, मला हीच सेवा मिळू दे, तुमचं अंगवस्त्र, तुमचं भस्म, तुमच्यासाठी हे, तुमच्यासाठी ते, बस तुमचं भोजन, तुमचं हे, हाच एक भाव धरून होता. आणि त्या भोळेपणामुळं तो अतिप्रिय झाला होता. ठीक आहे ना राम. मग इथं शंकराचार्य विचारतात, मग स्वतःच्या प्रकाशाने झळकणारा जो ज्ञानरूप आहे, तर हे लक्षात ठेवा शब्द बरं, ज्ञानरूप आहे, त्याला चंद्र सूर्याच्या प्रकाशाची काय गरज आहे? कारण चंद्र सूर्याचा प्रकाश हा जडमतीवाल्यांच्यासाठी आहे, जडमतीवाल्यांच्यासाठी. ठीक आहे ना. पण जो आत्मप्रकाशात आहे त्याला कशाची गरज आहे? कशाचीच गरज नाही. मग त्याच्या प्रकाशामुळं चंद्र सूर्य प्रकाशित आहेत, ज्याला आपण नारायण म्हणतो. नाही का, हे सगळे गोळे आहेत पृथ्वीचे, प्रकृतीचे, त्याला कोणतरी प्रकाशित करतंय ना. मग ते कोण आहे? तर त्या परमात्म्याला एक नाव दिलं गेलं की नारायण. पण त्याही नारायणाला माहित आहे मी फक्त एक तत्व आहे, नारायण तत्व, परमात्म तत्व आहे. पण जगाच्या कल्याणासाठी मला कुठे 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 अवतार घ्यावं लागलं. पण अवतार जरी घेतलं तरी माझा मूळचा जो रस आहे तो तसाच आहे. मग या अनंताला ज्ञानरूप ह्या चंद्रसूर्याच्या प्रकाशाची काय गरज आहे? तर कशाचीच गरज नाही. तर तिथं उदाहरण दिलंय शंकराचार्यांनी की आंधळ्या व्यक्तीला दिवस उगवला काय आणि मावळला काय, काय फायदा आहे का? अच्छा, षंडापशी म्हटले उर्वशी आली काय आणि गाढवीन आली काय, काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. अच्छा, आकाशाला मागाशी सांगितलं त्यांनी, अग्नी दिला काय, अग्नी, आणि चंदनाची उधळण केली काय, काय फरक पडतो? काहीच नाही. एक उदाहरण सांगतो. कुणाचं? रामशोकदाजी महाराज. ते म्हणले मी एका हे काय नाव त्यांचं, स्वयंज्योतिजी महाराज, त्यांच्याकडे त्यांचं येणं जाणं होतं. तर चांगल्या पोचलेल्या आध्यात्मिक व्यक्तीलाच कळतं अभ्यासू की ही व्यक्ती आपल्याला भविष्यात उंची आपली गाठून देणार आहे. म्हणून त्यांच्यापाशी एक व्यक्ती चांगला गर्भश्रीमंत होता, शेठ, तो त्यांच्यापाशी यायचा जायचा. तर नेहमी काहीतरी घरचं सांगायचं की महाराज जी आज ऐसा हो गया, महाराज जी कल ऐसा हो गया, महाराज जी परसों ऐसा हो गया. तर स्वयंज्योतिजी महाराजांचं एकच वाक्य त्याला, के फरक पड्यो. के फरक पड्यो. बरं, मग तुला काय फरक पडला त्यात? काहीच नाही. हा, तुला फरक पडत असेल तर सांग म्हणले, फरक पडत नसेल तर सांगूच नको. का? तर म्हटले ह्या छोट्याशा स्मृती आहेत का नाही, त्या तुला बांधून ठेवतील आणि मूळ स्मृतीपासून तू थोडासा लांब राहशील. जेव्हा काय सांग के फरक पड्यो, ठीक आहे, फिर के फरक पड्यो. बापूने बी एका शीटचं उदाहरण सांगितलं. म्हणले की 4-5 गडी काय त्यांचे सेवक ठेवले होते दुकानात, त्यांनी यायचं म्हटलं की आज गिरायक नाही. हां म्हटलं ठीक आहे, फिर काय फरक पडतं? आज लय गिरायक, हां ठीक आहे, काय फरक पडतं? मग नफा तोटा म्हटले दुकानाला, माझ्याशी त्याचा काय संबंध आहे? हे फरक पडतो. तसं पुढे बघा, आपण साधना करतोय तर त्याला काय फरक पडला? बाकीची करत नाही त्याला काय फरक पडला? हा, समज घे ना. कुणी ध्यानात बसला, हा तर ठीक आहे, ध्यानात बसला तर त्याला काय फरक पडला? कुणी तीर्थवृत्ती केला, हा त्याला काय फरक पडला? मग कुणी कुठंच जात नाही, मग त्याला काय फरक पडला? त्यालाच माऊलीने घातलं, जाणीव नेणीव
भगवंती नाही, काय ते पण उच्चारूनी पाहे पक्ष, पण त्याची जाणीवीनं तुला काय मिळालं ते बघ, तर मोक्षात गेलो. हा, तुझी कक्षा बदलली, त्याची आहे तीच आहे. राम पुढच्या श्लोकात सांगते, अशी अनुभूती असल्यामुळं मला आता प्रश्न पडला की मी अनंताशी खेळतोय, आनंदात खेळतोय, मी अनंत स्वरूप झालोय, तर आता प्रदक्षिणा घालू तर कुणाला घालू? काय अनुभव आहे हा? मी त्यात खेळतोय ना, त्या आनंदात. म्हणजे देहच देवालय झालेलं आहे आता, आणि त्यात मी आत्मस्वरूपाने देव झालेलो आहे. तर बाहेरच्या ह्याला कुठं प्रदक्षिणा घालू? वृंदावनाला घालू, काशीला घालू, गिरनारला घालू, कुठे प्रदक्षिणा कुठे घालू मी? का? तर म्हटले पृथ्वी माझा अंश आहे, पृथ्वी अंश आहे. हे कसं काय? अरे मी अनंताशी खेळतोय ना आता. मग त्याला, या गुरूंना, या लोकांना नावं दिली आपल्या आपल्या भक्ता. अनंत काय? अनंत ब्रह्मांड नायक, राजाधिराज, अमुक्त मुक्त वगैरे. हा, अनंत कोटी ब्रह्मांड, असं अनंत कोटी आणि पुन्हा ब्रह्मांड नायक. पृथ्वी अंश आहे माझा म्हटलं. हो, राजाधिराज, आणि पुन्हा सच्चिदानंद मूर्ती. मग मी त्या अनंतात जर तर घालू कुणाला प्रदक्षिणा? आणि मग मला प्रश्न पडला की हा सगळा खेळ द्वैतातला आहे आणि मी अद्वैतात खेळतो, तर ज्याच्यापासून दुसरं, माझ्यापासून दुसरं इथं काही नाहीच. हेच चैतन्य आणि हेच पंचमहाभूत, हो ना? एवढंच ना, दोनच गोष्टी, मटेरियल दोनच, एक जड आणि चेतन, एक परा आणि अपरा. हे जर सत्य आहे तर मला प्रश्न पडला आता नमस्कारासाठी हात जोडू कोणाला? काल तुम्हाला सांगितलं नाही का, हा किती बी पवित्र हात असला, किती बी नाही ना कार्यासाठी, तरी भगवंत म्हटले मला एका हाताचा नमस्कार मान्य नाही, 36 अपराधामधला हा एक अपराध आहे, म्हणून डाव्याला सुद्धा मी जोडीला घेतो, तेव्हाच माझा नमस्कार पूर्ण होतो. म्हणून भगवंताने सांगितलं की सृष्टी निर्माण करताना सुद्धा मला जेवढी देवतांची गरज आहे तेवढी दैत्यांची बी गरज आहे, जेवढी ब्रह्म्याची गरज आहे तेवढी मला शिवजींची बी गरज आहे. ती संहारक आहे तर हे उत्पत्तिक आहे, पण दोन्हीच्या मध्ये मला कोणीतरी पालन करताय, आणि तो पालन करता नारायण म्हणजे विष्णू म्हणजे साक्षात मी आहे. ठीक आहे ना? म्हणून विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. आपल्याला कोण सांभाळतंय याची जर तुम्हाला स्मृती नसेल तर तुमचा सगळा परमार्थ फोल आहे. असंच या पुरुषांचं म्हणणं आहे. तुला बसायला तिथं बस, मग तिथं बस. ठीक आहे? ही जर जाणीव नसेल आपल्याला कोण सांभाळतंय बस, आणि कोण सांभाळते याची जाणीव असेल तर मला नमस्कार बी करू नको, नमस्कार करू नको. जाणीवेची संबंध आहे ना, क्रियेशी नाही. पण तरी बी समर्थाने सांगितलं क्रियेविने वाचाळता व्यर्थ आहे. तरी बी उगीच ब्रह्मज्ञानी होऊन गोलगप्पा खात बसू नको, नमस्काराच्या ठिकाणी नमस्कार कर. का? कुणाला नाही तर तुला तरी असेल ना, तुझ्यातल्या तत्वाशी तुझा नमस्कार असेल ना. म्हणून या नमस्कारानं देहबुद्धी जळून जाते, देहबुद्धी. म्हणून नमस्कार करायचा आहे. का? तर जिथं शरण जातो तिथं आत्मबुद्धी आहे ना, आणि शरण जातो ते देहबुद्धीचं आहे. म्हणून नमस्कार आहे जळती पापे. उदाहरण सांगतोय, गुंदवलेकर महाराजांनी पंढरपुरामध्ये गेले होते नाही का चातुर्मासाला, आणि तिथं त्या एका संन्याशाला नमस्कार घातला. लोकांनी म्हटले अहो तो लय भ्रष्ट आहे. म्हणले मला तू भ्रष्ट दिसत नाही, मला संन्याशी फक्त दिसतोय. बाकीच्या महाराजांचं मोठेपण नंतर कळलं. ठीक आहे? आम्ही तुमच्याही महाराजांना सांगतो माहिती का, ना ते नमस्कार घातला. पण बाकीची जी होती तर्कबुद्धी त्यांना म्हटलं अहो आम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे, असू दे कसा आहे असू दे, काय हरकत नाही, मला फक्त संन्यास दिसतोय. आणि संन्यासी म्हणजे साक्षात शिव आहे किंवा साक्षात मी आहे, भगवंतानं म्हटलं.
आता पुढे बघा. असं जर आहे तर मग मी नमस्कार कसा आणि कुणाला करू, कुणी करायचा आणि कुणाला करायचा, हा प्रश्न माझ्या पुढे पडला. म्हटलं का असा प्रश्न का पडला, तर अरे त्या पुरुषांची योग्यता, ब्रह्मविद्वत्तर पुरुषाची, ब्रह्मज्ञ पुरुषांची योग्यता ही भगवंतानं आपल्या बराबरीची घेतली. अशामुळं जे माझ्या श्वासातून वेद निघालेत त्या वेद वाक्यानं सुद्धा वेदाचं ज्ञान होतं, वेदज्ञ पुरुषाचं ज्ञान होत नाही. ठीक आहे ना. वेदवाक्यानं वेदाचं ज्ञान होईल, तत्वज्ञ पुरुषाचं ज्ञान होत नाही. उदाहरण, सिद्ध स्वामी, मी म्हणजे मीच, माझंच मला माहित नाही, तुम्हाला कसं मी कळलोय. मी म्हणजे मीच. आपण तरी बी तुमच्याबद्दल नाही, मलाच माहित नाही माझ्याबद्दल, पण तुम्हाला माहित आहे म्हणजे नमस्कार व्हा, तुम्ही मोठे झाला. मग तुलसीरामात काय म्हटले, रामगुण गाहा, रामन सकाळी रामगुण गाहा. रामालाच रामाच्या नावाचं मोठे म्हणून मानत नाही, पण ज्यांनी राम नामाचा महिमा गायला, अनुभवला, त्यांचा अनुभव काय, तर रामरूप झालो. किंवा अलीकडे कोण, आम्ही विठ्ठलाच्या भजनात, म्हणजे तेच व्हायचंय. असं असल्यामुळं माझं त्या स्मृतीमध्ये राहून, निर्लेप स्थितीमध्ये राहून गप्प राहणं हेच स्तोत्र आहे. ठीक आहे ना. आरत्या 10-12 पाठ आहेत की 50-56 सगळ्या देवतांच्या आरत्या पाठ आहेत, पण त्यानं देव नाही जागा झाला अजून. आणि आपल्यातलं देवत्व बी जागा झालं नाही. म्हणजे आपण फिरून पुन्हा देहावर, मीवर आहे, कुलगोत्रावर आहे, जातीकुळावर आहे, धनसंपत्तीवर आहे, मान अपमानावर आहे. तर ह्या स्तोत्राची म्हटले उपयुक्तता काय, उपयोग काय बघा तुम्ही. आपण जातो का नाही गोंधळात, त्या आरती म्हणताना बऱ्याच जणांच्या सगळ्या पाठ असतात, पण बाहेर यायच्या अगोदर ते विषयावर असतात. हो, विषयावर असतात. बापू म्हटले 5 दिवसात शिबिर, दुसऱ्या दिवसापासूनच निघायची तयारीची काय काय वेगळी चर्चा असतात. आणि मी विचारतो की आज आनंद आलाय, उद्या ह्याच्यापेक्षा आनंद देणार आहे, परवा ह्याच्यापेक्षा आनंद देणार आहे, परवा हे भोजनाला ते आहे, प्रसादाला ते आहे. मी तुम्हाला गुंतवायचा प्रयत्न करतो, पण तुम्ही एवढे हुशार आहे की तुम्हाला माहिती आहे आम्हाला तुमची जागा घ्यायची नाही, गुंतल्यावर तुमची जागा घेऊ ना मी, त्यामुळे तुमच्यासारखी विरक्ती माझ्याकडे नाही म्हटले. म्हणजे तुम्ही इतके प्रामाणिक आहे म्हणले की वेळेवर निघून जाता. अच्छा, पुढच्या श्लोकात म्हणते, मग त्यामुळं मी स्तवन स्तोत्र कुठून करायचं. कुठून म्हणजे मुखातून करू, हृदयातून करू, बुद्धीतून करू, कुठून स्तोत्र कुठून करू मी. पुढं असा तो स्वयंभू स्वप्रकाशमान आहे आणि त्याचं सर्व व्यापित्व आहे. त्यासाठी त्याला बाहेरच्या दिव्याची गरज नाही आणि त्याच्या भक्ताला बी बाहेरच्या दिव्याची गरज नाही. का, तर जसा भगवंत पराश्रित नाही तसा भक्त पराश्रित नाही.
आता हे कसं काय? तर हे असं म्हटले की हे खेळ मायेत चाललेलं आहे, हे ज्याला माहीत आहे त्याचा तन्मात्रेशी संबंध राहत नाही. आपण म्हणतो ना तिळमात्र, तसं शंकराचार्य म्हणतात तन्मात्रेशी त्याचा संबंध राहत नाही. तन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्याशी त्याचा संबंध राहत नाही. मग हे सगळं कोणासाठी दिलंय तुम्ही हे तरी सांगा की. मग तर ते म्हटले हे ज्याला नित्य जमत नाही त्या नैमित्तिकांच्यासाठी हे दिलेलं आहे. ठीक आहे. हे नित्य ज्याला जमेना त्या नैमित्तिकांच्यासाठी. का आज मंदिरात? हो आज शिवरात्री नाही का? अहो मला माहितीच नाही का? अहो आम्ही रोज जातो ना. अहो सुंटवडा कशाचा? अहो दत्त जयंती नाही का? अच्छा हां हां. नैमित्तिकांच्यासाठी बाहेरची पूजा आहे, पण नित्य त्याच्याशी काही बाहेरची क्रियाकलाप गरज नाही. काय? मग माऊलीनं सांगावं लागलं नित्य नेम प्राणी, नित्य नेम नामी, तो प्राणी दुर्लभच आहे. तो किती दुर्लभ आहे? तर म्हटले जसं मनुष्य जन्म दुर्लभ आहे, जसं सत्पुरुषांचा आश्रय दुर्लभ आहे, जसं भगवंताचा अनुग्रह दुर्लभ आहे, तितकाच हा प्राणी दुर्लभ आहे. मग तुम्हाला सुद्धा आता विश्वास पाहिजे शंकराचार्य त्या दुर्लभातले तुम्ही आहात. जर ते दुर्लभ मग आपल्याला अशक्य आहे असं म्हणू नका. त्या दुर्लभातले तुम्ही एक आहात. ठीक आहे ना. ज्याने तुम्हाला सुलभ करून दिलं. बापू म्हणते की ना साक्षात्कार मिळणं अवघड नाही, साक्षात्कारीचं होणं अवघड आहे. ठीक आहे ना. कारण आपण त्याचं असून त्याचं नसतो. मग अशाला मी कुठल्या निरंजनानं ओळू? पुन्हा फिरून निरंजनावर आले. कुठल्या निरंजनानं ओळू? का? तर आज सूर्याच्या प्रकाश असल्याशिवाय बाहेर आला नाही. है की नाही? म्हणजे इथं बल लावलाय म्हणूनच बाहेर उजेड पडलेला आहे. तसं मी आतनं सुद्धा व्यापक आहे प्रकाशानं आणि बाहेर बी आहे. अंतर्बाह्य म्हटलंय त्यांनी श्लोकात. आत बी प्रकाश आहे आणि बाहेर बी प्रकाश आहे. तर मग आता वेगळे दिवे लावून काय करू? नाही खरं? जुने आंबे आपण लहान असताना सकाळी गेला संध्याकाळी आला म्हणलं कुठं दिवं लावून आला? हे तसंच त्यांनी सांगितलं कुठले दिवे लावतो कशाला लावतो? ही कोणाची? ब्रह्मज्ञ पुरुषांची पूजा सांगतात ते. आणि आज ना उद्या तुम्ही चालताय म्हटल्यावर तिथपर्यंत जाणारच आहे. मग हे माहीत तरी असलं पाहिजे. पुन्हा तुम्हाला असं वाटू नये आज जप नाही झाला, आज शिवरात्री असून महादेवाला नाही गेलो, आज कृष्ण जन्माष्टमी असून आपण 12पर्यंत हे नाही केलं, आज ग्रहण असून आपण जप नाही केला पाण्यात उभं राहून. हे सगळं मी तुला नैमित्तिकांच्यासाठी सांगतोय. त्या नैमित्तिकातून तुला काढून नित्यात घातलेलं आहे. नित्यातून तुला दुर्लभामध्ये आणलेलं आहे. आता पुढं कसं करायचं तू बघ. माघारी फिरायचं का आणखी पुढं जायचं? ऐकताय ना? सकाळचा विषय. हे राम, असं जर अंतर्बाह्य पूर्ण आहे तर त्या पूर्णाची कुठल्या अपूर्णानं पूजा करायची? कारण जे पूर्ण आहे त्याची पूजा अपूर्णानं होतच नाही. कारण पूर्णाकडून अपूर्णाला पूर्ण करून घ्यायचंय. समजते ना? जो तुम्ही पूर्ण आहे तो ग्रॅज्युएट आहे, त्यांना मुलं शिकवायचे. म्हणून हा पूर्ण पुरुषच अपूर्णाला आपल्यासारख्यांना पूर्ण करायला लागलेला आहे. मग ती पूजा कसली? तर ते म्हटले ती पूजा एवढीच कर, जे पूर्ण देतंय ते पूर्णपणे घे, हीच खरी पूजा आहे. ठीक आहे ना?
जे पूर्ण तुला देतंय की नाही ते पूर्णपणे घे, ही खरी पूजा आहे. त्याचा अंगीकार कर, त्याचा स्वीकार कर, त्याचं अवलंबन कर, ते ग्रहण कर, जसं तुला वाटेल तसं. ही खरी पूजा आहे. आणि त्याची पाठवणी म्हणजे विसर्जन, हे शक्य आहे का? म्हणजे पूर्णानं दिलेलं जे आहे ते पुन्हा पुसलं जाईल, गमवलं जाईल, विसरलं जाईल, हे शक्य आहे का? नाही. मग कशाला आवाहनम न जानामी न जानामी विसर्जनम, पूजा चैवनम जानामी क्षमताम परमेश्वरम, हे कशाला बडबड करतो? हे कशाला बडबड करतो? काय गरज आहे का याची? नाही. एक दिवस भोसले का कांदा बिकावलो, म्हणलं आंघोळीपासून ते पाक इतके मंत्र कशाला बोलताय? एकच मंत्र बोला बस, लय बडबड करू नका. ते म्हटले चालेल. 2-3 दिवस झालं, चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाले. काय मग मी बघितलं की ते गप्प बसायचे आणि पुन्हा मी बघेना की चालू व्हायचे. तर त्याला म्हटले पडिले वळण इंद्रिया सकळ. म्हणजे कसं की तरी बी मी देहात आहे म्हणून तुझ्या अस्तित्वाची जाणीव धरून तुझी बाह्य पूजा करतोय, पण तुझ्या बाह्य पूजेच्या निमित्तानं पुन्हा मी अंतर्मुख बी होतोय. तेच भगवंताला सांगायचं, मी जो बाहेर आहे तोच आत आहे, जो वडिलात आहे तोच मुलात आलेला आहे, आणि जो मुलात आलाय तोच उद्या नातवात जाणार आहे. ठीक आहे ना? म्हणजे फक्त विभक्तीनं तुला बाजूला करून तुच्छ लेखू नको. मी तुला तुझी उंची दाखवतोय, ते ना, आणि त्या उंचीनं तुला तुझा अहंकार नाही येणार त्या उंचीनं, तर अज्ञानाचं विसर्जन होणार आहे. अज्ञानाला, ज्ञानी पुरुषाला कधीही विषयच नाही अहंकाराचा. काय संपलं म्हणजे ते मागं सांगितलं की राखेला पेटवायचं काय आणि विजवायचं काय, बस ज्ञानी पुरुषाची ती स्थिती असते. पण प्रसंगवदान आपण काय होतं, त्याला बाह्य दृष्टीतनं पाहतो आणि फसतो. म्हणून रामसुखदाजी महाराजांना त्यासाठी सांगावं लागलं साधक संजीवनीमध्ये की समदर्शी आहे का समवर्ती आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत, हे ज्याची त्यालाच माहीत आहे. समदर्शी दर्शन समान करेल पण वर्तन समान नाही करणार. ठीक आहे. डॉक्टर सुद्धा समान वर्तन नाही करत, सगळ्याला एकच नाही देत. वैद्य तसाच करतो. बस गुरु सुद्धा म्हटले तसंच करतात. 3 गुणांचे मिश्रित गुणांचे शिष्य आहेत. अशा ब्रह्मज्ञ पुरुषांची सांगा विसर्जन त्यांना शक्य कसं आहे आणि निरंजन त्यांना लावण्याचं ते तरी शक्य कसं आहे. का तर आत बाहेर प्रकाशाने ते ओतपोत भरलेले आहेत, आतनं बी आणि बाहेरून बी. मग हा खेळ राहिला तो कुठे राहिला, त्याचं अपूर्णत्व कुठं राहिलं, तर अपूर्णत्व राहिलं तुमचं स्वीकृतीमध्ये. आणि अपूर्णत्व राहिलं तुमचं आचरणामध्ये. जर मी आणि बापू एकाच लेवलचं असं समजून राहिलो असतो तर तुम्हाला ह्या पूजेचा आनंद मिळाला नसता. हा, आतून समज तू काय आहे ते, आतून समज ते काय आहे ते. आणि याची पूर्ण स्मृती ठेव की हे तू नाही देत, हे त्यांच्याकडून तू त्यांना फक्त पुरवतोय. त्यांच्याकडून तू पुरवतोय. ठीक आहे ना? आणि हे जाणीव ज्याला आहे तोच निर्लेप आहे. पहिल्या श्लोकावर तोच स्वतः निर्लेप आहे. आणि त्या निर्लेपाला मग बाकीच्याचा गंध कशाला पाहिजे. म्हणजे कुणी स्तुती केली आणि कुणी निंदा केली, दोन्ही सुद्धा गंध तुला लावून घेऊ नको. तर हे शंभो, मी तुझी अशी पूजा करतो. ज्याला महादेव म्हणतात, ज्याला शंभो म्हणतात, त्यालाच मी माझा आत्मा समजतो.
ठीक आहे ना. म्हणून शंकराचार्यांनी काशीमध्ये एक स्तोत्र रचलं होतं की संपूर्ण जगाची तीर्थ करून या, पण आत्मतीर्थापर्यंत जोपर्यंत जात नाही, आत्मलिंगावर जो अभिषेक करत नाही, तोपर्यंत तुमचा अपूर्णत्व तुम्हाला सतत सतत माया आणि ब्रह्म ही दोन दृश्य तुमच्या पुढे उभी करणार. बघा, मग या आत्मलिंगाची दर्शन करणारी कोण असेल तर ती फक्त पार्वती म्हणजे बुद्धी आहे. मग त्या बुद्धीला सतत तुम्ही त्या आत्मलिंगाचं दर्शन करायला लावा. मग ती बुद्धी विमल होईल, म्हणजे तपस्वी होईल. ती दुसऱ्या कुठल्याही देवतेला बळी पडणार. पार्वती कुठल्याच देवतेला बळी पडले का? किती सुंदर आहेत ते विष्णू, किती सुंदर आहेत अनेक देवता, इंद्र वगैरे, ती बघत सुद्धा नाही त्यांच्याकडे. अशी ती पतिव्रता आहे. कोण? माता पार्वती, जगदंबा, जगज्जननी. मग तुम्ही तितकेच बुद्धीला पतिव्रता करा की फक्त आत्मदर्शन करेल, बाह्य दर्शन नाही. आणि त्याची प्रचिती अशी आहे, काल सांगितलं होतं की थंडीच्या दिवसात आपल्या अंगावर जर कुणी गरम टाकलं तर लगेच आपले श्वास बदलतात. तसं बुद्धी आत्मदर्शन करते तेव्हा सुद्धा आपले सुखद श्वास बाहेर पडतात, आनंदाचे श्वास बाहेर पडतात. चैतन्य विभूतवाला जातं. मग ते बंद किंवा उघड्या डोळ्याने करा, हात जोडून करा, बिना हाताचा करा. अनुभव तृप्तीचाच असणार, कृतकृत्यतेचाच असणार, ज्ञातव्याचाच असणार. आणि मग तुम्हाला प्रचिती येते, आपण ह्या योग्यतेचं नव्हतोच, पण कर्तुमा करतो, अन्यथा करतो. हे तुझ्याकडूनच होणं शक्य होतं, माझ्या करण्यानं होऊ शकत नव्हतं. यापुढं कुठलाही श्लोक पूजेसाठी तुमचा उपयुक्त नाही, कारण तुमच्या भावना त्याच्यापाशी पोचवणं एवढाच फक्त श्लोकाचा अर्थ आहे, बाकी काहीच नाही. कुठलेही श्लोक म्हणा, तुमच्या भावना पोचवायच्या आहेत, बाकी तर नाही ना काय. तुमचा नैवेद्य नाही पोचत, भावना पोचते. तुमची पूजा नाही पोचत, भावना पोचते. आणि या सगळ्यांच्या पाठी मग भगवंत म्हटले, मी काहीच ग्रहण करत नाही, भावग्राही, नुसता भाव ग्रहण करतो. सार असा निघाला. शंकराचार्य म्हणतात, आता माझ्याकडून जे जे काय होत असेल ना, ती सगळी आराधना आहे असंच मी समजतो आणि तुला शरणागत होऊन दंडवत करतो. जय जय अवधूत श्री गुरुदेव. नमः पार्वती पते हर हर महादेव.